तर सगळ्या महिलांसाठी पुन्हा एक खुशखबर आहे। डिसेंबर महिन्यामध्येच आता लाडकी बहीण योजनेची आवेदन प्रक्रिया म्हणजे अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत काही बदलाव म्हणजे चेंजेस सुद्धा झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच या वेबसाईटची आर्टिकलची लिंक तुम्हाला खाली देऊन देईल जेणेकरून तुम्ही पूर्ण माहिती सविस्तरपणे वाचू शकता। तर मित्रो, या वेबसाईटवर दिलेल्या माहिती अनुसार 28 जून 2024 ला जयपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी द्वारा लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली होती, ज्याचा लाभ राज्यातील विवाहित, विधवा, तलाकशुदा आणि परित्यक्त म्हणजे आणि निराश्रित महिला सोबतच परिवारातील एक अविवाहित महिला ज्या आहे पात्र होत्या। आणि योजनेअंतर्गत तुम्हाला तर माहीतच असेल 1 जुलै 2024 पासून जी आहे अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि 30 ऑगस्ट जी आहे हे अर्ज प्रक्रिया शेवटची होती, पण त्याच्यामध्ये पुन्हा जे आहे अर्ज प्रक्रियेला वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। आणि आता पुन्हा तसेच जे आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आवेदन प्रक्रिया म्हणजे अर्ज प्रक्रिया पुन्हा वाढवण्यात आलेली आहे। माहितीनुसार काही या प्रकारे आपल्याला दिले जात आहे का ज्या महिला पहा, लाडकी बहीण योजनेच्यासाठी ज्या महिलांनी पहिलेच हे बघा राज्यातील निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेची जे मुदतवाढ होती ती थांबवण्यात आली होती आणि जे आहे ना आता 30 सप्टेंबरपासून तिला बंद करण्यात आले होते। पण आता पुन्हा योजनेच्या अंतर्गत जे आहे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी जी घोषणा नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केला आहे, ज्यांनी जून, जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, परंतु कागदपत्रांमध्ये चुकी, आधार कार्डची माहिती चुकल्यामुळे, आधार कार्डवरील जी माहिती असते ते न जुळल्यामुळे किंवा कागदपत्र चुकीचे अपलोड करणे आणि इतर कारणांमुळे ज्यांचा अर्ज फेटाळला गेलेला आहे ते आता पुन्हा योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात आणि त्यांचा फॉर्म एडिट होईल आणि त्या पुन्हा सबमिट करू शकतात। याशिवाय कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा वयोमर्यादा पूर्ण नसल्यामुळे ज्या महिलांचे अर्ज म्हणजे ज्या महिला अर्ज करू शकल्या नव्हत्या त्या आता अर्ज करू शकतील। आणि पुन्हा एक जे नवीन अपडेट आहे, आता तुम्हाला 1500 रुपये पर महिन्याला मिळत होते, परंतु आता ते 2100 रुपये प्रति महिना जे आहे वाढवण्यात येणार आहे। आणि हो, तर तुम्हाला हे जे आहे ना मित्र हो 31 डिसेंबरचे बघा 31 डिसेंबरपासून अर्ज हे स्वीकारल्या जाणार नाही। तुम्हाला 30 डिसेंबरच्या पूर्वीच अर्ज करावे लागेल, ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। तर ही एक नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे आणि अर्ज प्रक्रिया जशी सुरू होईल तसं मी तुम्हाला पुन्हा एक अपडेट देऊन देईल माझ्या व्हॉट्सॲप चॅनलवर। म्हणून जे आहे माझ्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा। चॅनल जॉईन करण्यासाठी बघा या वेबसाईटवरच इथे असं एक व्हॉट्सॲपचा लोगो दिसत असेल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि व्हॉट्सॲप चॅनलमध्ये जॉईन होऊन जा। जसं अर्ज प्रक्रिया सुरू होईल तसंच मी तुम्हाला सांगून देईल। पण खूप साऱ्या लोकांना एक विनंती आहे की बघा काहीच नका करू, इथून माझ्या लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, हमीपत्रसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे, पूर्ण माहिती भरून या वेबसाईटवर दिलेले सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ना त्या वेबसाईटवर दिलेले सर्व डॉक्युमेंट्स अर्जासोबत जोडून म्हणजे झेरॉक्स काढून त्या अर्जासोबत जोडून ठेवा। अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून ठेवा, फोटोज वगैरे चिपकून ठेवा। जसे अर्ज सुरू झाले तसं तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये म्हणा, ग्रामपंचायतमध्ये म्हणा जाऊन फक्त अर्ज देण्याचं काम राहील, ठीक आहे। म्हणून ह्या गोष्टी पहिलेच करून घ्या, कारण पुन्हा जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा लाखो महिला अर्ज करायला जाईल आणि तेव्हा खूपच जास्त जे आहे गर्दी राहील आणि त्या गर्दीमध्ये असं नाही झालं पाहिजे का तुमचा फॉर्म जो आहे भरण्यात तुम्हाला पुन्हा अपयश नाही आलं पाहिजे। म्हणून जे आहे या गोष्टी पहिलेच करून ठेवा। तर या व्हिडिओमध्ये बस इतकाच। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका।